लपून बसलाय हा. दूध बीत पिलंय, थोडंसं आणखी दूध दिलं तर नाही पिलं ते. अक्काच्या घरूनच दूध पिऊन आलं है ना. आणि याचं नाव काय ठेवलं? सिम्बा. कसं नाव आहे याचं? सिम्बा. म्हटलं नको बछड्या, बछड्या नाव बिछडला, बिछडा 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 करून कोणी कमेंट करायचं बिछडा, तुमचा बिछडा बिछडून गेला तो. ही आली ही बाहेरच राहते आमचा सिम्बा. जा दूध पिऊन घ्या, जा ना, जा. त्यासाठी ठेवले जाय प्लेटमध्ये. जा जा तू पण सिम्बा जा. वातावरण धुकं 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 धुकं, यांना प्यायचं. भारद्वाज पक्षी ओरडू राहिला आहे. पुन्हा कोकिळ पण ओरडू राहिलेला आहे. आणि बाकीची चिमणी पाखरं. असं पपईच्या झाडावर 2 कोकिळ आले होते. एक उडाला त्यापैकी, एक तिथे आहे पण आता तो दिसत नाही आहे. ते काळा काळा. आणि तिकडून असं बघितल्यावर ती सावली पण काळीच दिसते. तर तिथं बसलेला आहे पपईच्या झाडावर. उडाला नाही, आहे तिथं. पपई पाहतोय, टोचा मारणार आहे. पण पिकलेल्या नाही आहे. पण तो तपासू राहिलेला आहे, कोणती पिकली कोणती नाही. चिकू बिकू खाल्ले आता त्याने, हा ना, बरोबर ना. याला वाटतं माझ्याशीच बोलती काय, हूं करते तसं का कायम सारखं आपण बोलत असलो ना याच्यात कर असतं याचं, हुंकार देते. त्याला वाटतं माझ्याशीच बोलते का काय. तर अजूनही तो त्याच्यावरच बसलेला आहे. 11 ते 6 ठिपक्यांची रांगोळी दत्तजयंतीनिमित्त मला काढायची होती. ती गुरुवारी, पण शुक्रवारी काढली. कारण शुक्रवारी ज्या मला मंदिरात जायचं होतं तिथं दत्तजयंतीचं जे सप्ताहाचा दिवस होता तो आजचाच होता. म्हणून म्हटलं रांगोळी दारात काढून जावा. पण असं झालं की नेमकी जाणं रद्द झालं. आणि म्हटलं असं आता रांगोळी तर काढून घेऊ. आपण तिथं नाही सामील झालो, पण इथं तरी घरी आपण हा उत्साह जो आहे तो साजरा रांगोळीने करू. आणि म्हणून मग मी 11 ते 6 रांगोळी काढली. त्याच्यामध्ये रंगही भरले आणि मस्तपैकी असे तांबडा आणि निळा रंग इतका छान दिसत होता ना की बस. आता रांगोळी झालेली आहे. तर ही बघा 11 ते 6 ठिपक्यांची रांगोळी. कडेकडेने सुद्धा शंकरपाळे काढले ना तर अतिशय सुंदर दिसते. पण मग म्हटलं जाऊ दे, खूप मोठी होईन ती. आणि ते कसं व्यवस्थित पण जमलं पाहिजे, कारण ते बिना टिपक्यांमध्ये ते अंदाजी काढायचे होते. तर अशा पद्धतीने ही 11 ते 6 रांगोळी अतिशय सुंदर आणि देखणी आकर्षक. सकाळचे 6:15 वाजलेले आणि असं उजळलेलं आहे. इकडं आमची माऊ, तिचं पिल्लू आत्ताच दूध पिलं आणि बाहेर आलेली आहे. माझ्यासारखाच नजारा पाहिला. थंडी नाही वाजत का सिम्बा? आणि याचं नामकरण झालेलं आहे. याचं नाव सिम्बा आहे. हा बोका निघाला, मला वाटलं मांजर आहे, पण हा बोका आहे. त्याचं नाव सिम्बा ठेवलेलं आहे. सिम्बा आवडलं ना. आणि त्याला आवडलेलं पण आहे बरं का. मी सिम्बा म्हटलं का तर तो वळूवळू पाहत असतो. सिम्बा सिम्बा सिम्बा, हे बा कसा बघतोय. सिम्बा सिम्बा. चला अक्काचे पोहे चालू आहे. अक्का आणि काका नाशिकला चालले आहे. हा हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेकऋषीची व्लॉग. आता सगळं बाहेरचं काय जे आहे आपली रोजची डेली जो रुटीन आहे ते सर्व मी करून घेतलेलं आहे.
आता मी आले आहे किचनमध्ये आणि आज मी बनवत आहे घोसाळ्याची भजी. तर चला आता मी सुरुवातीला काय करते, हे थोडंसं सालपट काढूनच घेते. याला पाण्यात भिजत घातलं होतं आणि तोपर्यंत मग कपडे वगैरे आहे ते सगळे धुवून घेते. आता ह्याला काय बारीक असं मस्त चिरून हे मी मिश्रण तयार करून ठेवते आणि मग मस्त गरम गरम तळणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा करणार आहे ही घोसाळ्याची भजी. आमच्या भागामध्ये याला घोसाळी पण म्हणतात आणि गिलके पण म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात जरूर कमेंट करून सांगा. आई नाही म्हणते मी आले, अक्का काय बोलवते मला. मग दूध ये, मग जाऊ दे ना, मग दूध ये. तर छानपैकी साळून घेतलेलं आहे, सगळे साल काढली घ्यायची आणि आता मी यांचे बारीक बारीक असे काय म्हणतात चकत्या बनवणार आहे, चकत्या करणार आहे. आता बेसन पीठ टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये लाल तिखट टाकत आहे, हळद. आता यामध्ये जिऱ्याची मी पूड टाकलेली आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे त्याची पूड टाकलेली आहे, अर्धा चमचा साधारण. यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकत आहे आणि चवीपुरता मीठ. तर याच्यामध्ये लसूणसुद्धा आपण काय करू शकतो, लसूण टाकू शकतो, म्हणजे ज्याला ठेचायचं ते टाकू शकतात. पण मी नाही टाकलं कारण मला आवड नसल्यामुळे, तर मी ते स्किप केलेलं आहे. चला आता यांना काय करते, असं मस्त कालून घेते. तसं जर भाजी करायचं ठरलं ना, सर्वसाधारण मी काय करते, कोथिंबीरसुद्धा नाही टाकत. फक्त लाल तिखट, हळद, मीठ एवढं सुद्धा टाकलं ना तर इतकी सुपर भजी होतात ना. कोथिंबीरीसुद्धा गरज नाही आहे. तर अगदी साधे 3 साहित्य असलं तरी ही घोसाळ्याची भजी होतात. तर हे आता आपलं आपले एक्स्ट्रा चोचले असतात. तर ही तिन्ही याच्यामध्ये जरी केलं तरी सर्वसाधारण होतात. चला आता हे झालेलं आहे माझं सगळं काय म्हणता, सगळं छानपैकी कालून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. तर बघा अशा पद्धतीने मी हे असं मस्तपैकी कालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला भजी करायची आहे. तर मी आता इतक्या लवकर नाही बनवणार, हे बाजूला ठेवून देते आणि नंतर करणार आपण मस्त करून. आता 10 वाजत आलेले आहे, मग आता घ्यावं करून. आता गॅस पेटवलेला आहे, तेल पण टाकायला आहे. आता तेल तापलं आहे का नाही याची टेस्ट करू. अजून नाही तापला, नाहीतर काय होतं ते वर येतं. हां आता तापत आलेलं आहे, म्हणजे अजून खूप खळखळून असं तापून द्यायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा ते हे वर येईल, म्हणजे आता आपण टाकलं आहे बेसन पिठाचं थोडंसं, ते वर आलं का मग आपण हे करायला सुरुवात करूया. आता ते आणखीन तापून देते मी जरा थोडंसं वेळ. चला आता तेल झालेलं आहे तापून. आता मी ना टाकत आहे, हात न बनवता मी अशीच करते. जाऊ असं तो बाहेरचा गारठा वाटतो ना, त्यामुळं ती नको वाटतं ते हात भरवायला, म्हणून चमच्याने टाकते. नाही तर एरवी मी आपलं असं हातानेच टाकते. आता ह्या टायमाला मी काय करते, गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करते. आता हे जे पहिले झालेलं आहे ना, हा पहिला पुरा घाणा मी काकांना नेऊन देते. अगदी गरमागरम मस्तपैकी खाते आणि त्याच्यानंतर मग मी खाणार आहे. तर हे पहा आता घेते काढून आणि काकांना त्यांना नेऊन देते. मस्त घोसाळ्याची भजी. तसा तर नाश्ता त्यांचा झालेलाच होता पोहायचा, कारण त्यांना जायचं आहे ना शिकला नातीकडं. पण म्हटलं ही भजी पण गरमागरम छान वाटतात, म्हणून मग काकांना दिली. काकांनीच खाल्ली ती आणि आता आकांनी नाही खाल्ली,
आका म्हणे मीच खूप झाले पोहे खाल्लेले आहे. तर आता हे पहा, तर हे माझ्यासाठी मी बनवत आहे. तसे तिने पोहे केले ना, ते पण मला कढईमध्ये तसेच ठेवून दिलेले आहे. पण आता हे कमीत कमी साहित्य जे भजी बनवलेली आहे त्याची टेस्ट करून पाहते कसे लागतात ते तुम्हाला सांगते. अगदी सुपर होतात बरं का. सुपर. हळद, मीठ, लाल तिखट, जिऱ्याची पूड आणि थोडंसं म्हणून काहीतरी मी कोथिंबीर टाकली होती. तशी टाकत पण नाही, पण छान झाल्या. चला आता, आणि अक्का काका सर्व चाललेले आहे, बहीण पण चाललेली आहे, कारण तिच्या मुलीकडेच जायचं आहे ना यांना, त्यामुळं. आणि म्हणून मग मी चावी घ्यायला आली होती. अक्काने मला बोलावलं होतं, म्हणे घरातली चावी घे आणि इथंच बस. हां, छान दिसते ग. म्हणजे विणी बिणी आज जरा केस जरा फुगले. चला मग आजचा अगदी छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा, आणि भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.